गुंडांसोबत राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। राजकीय लोकांना गुंड लागतातच असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय। राजकारण्यांना दहशत निर्माण करून राज्य करायचंय। फक्त बीड आणि पुणे नाही, संपूर्ण राज्याची स्थिती बिकट आहे। घायवळ प्रकरणी फडणवीस म्हणतात पासपोर्ट आम्ही दिला नाही, यावरून सुद्धा अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। महाराष्ट्रातील पोलीस खरंच काम करतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मला एक कळत नाही की सगळ्या गुंडांच्या बरोबर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात। कराड बरोबर बघितलं, गायवळांबरोबर बघितलं, सगळेच्या सगळे झाडून राजकारणी त्यांच्या बरोबर असतात। मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होतं। कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने लागतात। आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे। पण तो कुठलाही राजकारणी करत नाही, कारण त्यांना दहशत निर्माण करून, भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्यावर राज्य करायचं आहे। आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं, आधी तर पुणे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली तर ती कोणामुळे दिली गेली, तर आपले गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो। महाराष्ट्रातलं पोलीस खरंच काही काम करताय का? कारण मला आता जर आपण चोरीचं एखादं प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो, पोलीस काडी मात्रही काही काम करत नाही। पण वरनं फोन आले, राजकारण्यांचे फोन आले, आमदाराचे फोन आले, मंत्र्याचे फोन आले, तर तेच पोलीस काम करताना दिसतात। पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही। आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलीस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।